साइड भी जाएगा उधर, उनका उधर जाने का है वो पेज। मी तर काय केलं पण नाही असं तुम्ही हे करत आहे की माहीत नाही मग आतंकवादी आलेच ना धंधन सगळं बंद करायला मग पण मी सगळ्या घेऊन त्यांना पण माहिती आहे पाण्याची अडचण आता मलाच नाही बोलायला पण कोणच नाही पब्लिकची तक्रार ऐकायला कोणच नाही आणि महापालिका म्हणते आहे की आम्ही सक्षम आहे ठाण्यासाठी है ना बघू त्यांच्या कारभार बघा टायमिंग सोबत टाका किती वेळ आम्ही उभे होते कोणच नव्हतं ऐकायला सगळं किती फोनवर आपलं बोलणं झालं काहीच काम चालू आहे किती आता 1 महिना झालाय बोलून 1.5 महिना झालाय पण काहीच होत नाही सर काहीच होत नाहीये हे लोकांना तुम्ही विचारा मला तुम्हाला असं वाटतं मी खोटं बोलते तर तुम्ही या लोकांना पाणी घेतो आणि मग पाणी भरतो रात्र पाणी एक बिल पेड आहे बिल दाखवा बिल काम सुरू आहे आपलं पाणी चोरीसाठी म्हणजे पाणी चोरी होते का पाण्याची जिथे तक्रारी आहे तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपले पाईपलाईन आपण टाकलेले आहेत त्या जोडण्याचं काम आपलं सुरू आहे आणि 15 दिवसात आपण रिझल्ट देऊ व्यवस्थित पण सर त्यांनी कमर्शियली पाणी चोरी होते म्हणून असा आरोप केला नाही पण मला असं वाटतं की आज अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाहीये वॉलमॅन ची सेटिंग आहे कमर्शियल लोकांबरोबर की काय मला माहित नाही आता ते शोधावं लागेल पण कसं आहे सर अचानक मिराकल झाला की पाणीच येत नाही आता किती महिना झालाय किती महिना झालाय आणि 15 दिवस 1 महिना अगोदर पण मला असंच बोलून दिलं होतं की 15 दिवसात तुमच्या पाणी मग किती 15 दिवस अजून किती 15 दिवस लागणार आहे सगळ्यांना घेऊन हे तर काहीच नाहीये सगळ्यांना घेऊन आम्ही हल्ली कलच्या मोर्चा घेऊन बसू इथे आतमध्ये येऊ देणार आहे आम्ही टीएमसीच्या बाहेर बसू पण काहीतरी करावं लागेल कारण लोकांना खूप त्रास आहे महिलांना खूप त्रास आहे आता थंडीला एवढा पाणीची तक्रार आहे प्रॉब्लेम आहे तर उन्हाळ्याला काय होणार आहे आता गरमी येईल आम्ही काय सर्व काय करणार अगोदर पण मी येऊन लेटर हेडवर तक्रार दिली होती रिटर्नमध्ये पण काहीच फॉलोअप झाला नाही किती वारंवार फोनवर तक्रार दिली संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन तक्रार दिली येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुंब्रा कौशाला काय परिस्थिती आहे कशा पाणी भेटत नाही आहे लोकांना कसे त्रास होत आहे लोकांना पण काहीच फॉलोअप झाला नाही मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे 3 आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे अजून 2 वेळी फूल देणार आहे काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडीकलचा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन कारण की 17 लाख लिटर जे पाणी आहे मुंब्रा कौशाचा चोरी होत आहे कुठेतरी कमर्शियल यूजमध्ये जात आहे असं मला वाटतंय मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे ना महापालिकाचं आहे कारण 3 वर्षापासून महापालिका तर म्हणजे 2.5 वर्षापासून तर कोणाच कॉर्पोरेटर पण नाही आहे पण लोकांना तर हे माहीत नाही आहे ना की कॉर्पोरेटर्स आर नॉट देअर पण अधिकारी पण ऐकायला नाही आता तुम्ही बघा आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे आम्हाला कोणच ऐकायला नाही आहे कोणच ऐकायला नाही आहे आम्ही बाहेर होते लोकांनी असा माहोल क्रिएट केला की माहीत नाही कोण आलं आहे म्हणजे समान नागरिक येऊन बोलू शकत पण नाही आहे या लोकांची अशी परिस्थिती आहे आणि समान नागरिकांच्या घरी जाऊन पाणीचा टॅक्स वसूल करायचा पाणीचा टॅक्स नाही दिलं तर मोटर घरी घेऊन जायचं है ना मोटर घरी घेऊन जायचा मोटर खूप प्रेशर क्रिएट करायचा आणि पाणी नाही आला तर ऐकायला पण कोणच इथे नाही आहे अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेची झाली आता तुम्ही बघा ना आता फेब मार्च मध्ये किती मोटर हे लोक घेऊन जाईल
त्यांच्या ऑफिसमध्ये जोर जबरदस्ती करून, पण या लोकांना तर पाणी नाही आहे, तर सुद्धा अधिकारी सुद्धा इथे नाही आहे ऐकायला, कोणच नाही ऐकायला. मग कशी परिस्थिती आहे? आज काय वीकडे आहे, पण कोणच कशाला दिसत नाही आहे, ते कोणच नाही आहे. मग या लोकांना, हे लोक असं कसं आहे ना, लाईटली घेत आहे, ठाण्याच्या लोकांना लाईटली घेत आहे, मुंब्रा कौशाच्या लोकांना लाईटली घेत आहे. पण मी सांगते की एकदा आम्ही आज हा फूल देणार आहे, परत दोनदा देणार आहे. मी नाही झाला तर तुम्ही बघा आम्ही काय करतो. मुंब्र्यातले असले कुठले परिसर आहेत जिकडे पाण्याचा तुटवडा जाणवतो? पूर्ण मुंब्रा गौशाला त्रास आहे, परिसर नाही आहे, पूर्ण मुंब्रा गौशाला त्रास आहे. तुम्ही या ना, तुम्ही या, आपण सर्वे करू, तिथे जाऊन आपण बघू. मला असं वाटतंय की डायव्हर्ट करत आहे. पाणी नाही असं नाही आहे, पाणी नाही असं नाही आहे, पाणीची चोरी होत आहे, कमर्शियल यूजसाठी देत आहे पाणी हे लोक. या लोकांना सगळं माहिती आहे कसं काय होत आहे. या लोकांना सगळं असं कसं अचानक म्हणजे पाणी संपलं आणि लोकांना पाणी भेटतच नाही, असं कसं मिरॅकल झालं? असं कसं मिरॅकल होत आहे की लोकांना पाणी भेटत नाहीये? या संदर्भात बरीच आंदोलनं देखील झाली, अधिकाऱ्यांनी तेव्हा आश्वासनं देखील दिली होती. म्हणजे आश्वासनाचं महापालिका म्हणजे आश्वासन, अजून काय? महापालिका बंद आहे म्हणजे फक्त आश्वासनच भेटणार आहे ना लोकांना. महापालिका बंद आहे तर ते लोक काय करणार आहेत? आश्वासन आश्वासन आश्वासनच देणार, बाकी काय. हे रे बाजूला रिझल्टमध्ये कन्वर्ट नाही होणार आहे तेव्हापर्यंत मी आश्वासनवर लक्ष देणार नाही. माझं स्पष्ट बोलणं आहे, माझं स्पष्ट बोलणं आहे आणि माझा आरोप आहे. मला माहिती आहे महापालिकेचं कॉर्पोरेशन भेटलं तर ठीक आहे, नाहीतरी मी स्वतः स्टिंग ऑपरेशन करू. तुम्हाला सगळ्यांना घेऊन तुम्ही जरा कॉपरेट करा, आपण स्वतः जाऊन स्टिंग ऑपरेशन करू. की मला माहिती आहे अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही हे मला माहीत नाही, पण वॉलमॅनची सेटिंग नक्की वॉलमॅनची सेटिंग आहे. कमर्शियल युजेसला पाणी डायव्हर्ट करत जात आहे. नाहीतरी असं कसं मिरॅक्युलसली म्हणजे 2-3 महिन्यात पाणीच गायब झालं, असं कसं झालं? हे तर काय प्रॅक्टिकली दिसत नाही. तर वॉलमॅनची सेटिंग आहे की काय आहे मला माहीत नाही. खूप वेळी मी येऊन तक्रार दिली, फोनवर बोलणं झालं. आता तुम्ही बघा किती वेळ लागली बोलायला, पण आतमध्ये पण जायला देत नव्हते. तर कसं आहे की अडीच वर्ष झालं आहे महापालिका बंद आहे. महापालिका बंद आहे तर कोणी ऐकायलाच नाही आहे, महापालिका होत नाही आहे, सभा होत नाही आहे. तर समान नागरिकांची तक्रार काय आहे काय नाही आहे या लोकांना माहीतच नाही आहे, महापालिकामध्ये माहीतच नाही आहे. कारण यायला पण देत नाही ना भेटायला. आता तुम्ही बघितलं ना, तुम्ही स्वतः बघितलं ना भेटायला कसं त्रास दिला ते. तर आम्ही आहे, आमची जोर जबरदस्ती आहे, तर हे लोक आतमध्ये जाऊन काहीतरी ज्यांना जे बोलायचं होतं ते बोलले. नाहीतरी या समान नागरिकांना भेटायला पण देत नाही आहे या समान नागरिकांना. तर आम्ही आज येऊन कसं आहे की नेहमी आंदोलन करायचं चांगलं नाही वाटत, म्हणून आज आम्ही फूल दिलं या लोकांना चांगली पद्धतीने की बाबा तुम्ही फूल घ्या पण आमचं काम करून द्या. मग पहिल्यांदा आम्ही आता फूल दिलं, आता 2 वेळी अजून फूल देणार. मग नाही झालं काम तर माझी स्टाईल, जे सगळ्यांना माहिती आहे की माझी काय स्टाईल आहे, माझी स्टाईल मी आंदोलन